नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सुरस कथा या कहाण्यामध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रामदास स्वामींची घारीची गोष्ट सांगते. तर रामदास स्वामी ज्या काळात होते त्या काळात आपल्या भारताची स्थिती फार वाईट होती, फार वाईट होती. तुम्ही त्यांचे काही लेख वगैरे वाचा, लिखाण वाचा. त्याच्यात त्यांनी दिलं आहे की कसा आपला भारत झाला होता. दैन्यावस्था झाली होती अक्षरशः भारताची. मुघलांनी, यवनांनी आपल्यावर आक्रमण करून चळो की पळो करून सोडलं होतं आपल्याला. सगळ्या लोकांना खायला अन्न नव्हतं, म्हणजे त्यावेळेला दुष्काळही पडला होता. तर अशा ह्या काळात आपल्या रामदास स्वामींनी ठिकठिकाणी हिंडून प्रवचनं करून लोक अनपढ होते त्यांना सज्ञान केलं. तर काही ब्राह्मण असे होते त्या काळी की ते वेद वगैरे शिकलेले होते. मग ते स्वतःला मोठे पंडित समजायचे. बघा, असे पगडी बिगडी घातलेले असायचे आणि मग ते स्वतःला कोणी शहाणेच समजायचे. मग ते दुसऱ्यांना, म्हणजे दुसऱ्या लोकांना तुच्छ लेखायचे. तर हे रामदास स्वामींना पसंत नव्हतं. रामदास स्वामी स्वतःसुद्धा ब्राह्मण होते, त्यांची मुंज झालेली होती, सगळं होतं, पण त्यांच्यात एक आत्मीयता जागी होती. ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नव्हते. तर असे ते सगळ्या लोकांना सज्ञान करत, लोकांना शहाणं करत करत सगळीकडे फिरत होते. तर ते फिरत असताना काय करायचे, आता हे साधू संन्यासी, त्याच्यामुळे हे काय कुणा गृहस्थाच्या घरी राहायचे नाही. ते लोकांच्या घरी जायचे, लोकांच्या दारात उभे राहायचे आणि भिक्षा मागायचे. आज मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, भिक्षा म्हणजे भीक मागणे नाही. हे साधू संन्यासी जे भिक्षा मागतात ना, ते कोरांना भिक्षा मागतात. कोरांना म्हणजे सुके तांदूळ, सुकी डाळ, आपल्याकडे ह्याचं पीठ असतं ना, गव्हाचं, ते हे असं आपण त्यांना द्यायचं. ते शिजवलेलं अन्न घेत नाहीत आणि मग ते स्वतः आणून शिजवतात. आणि ह्याच्या मागे गृहस्थाश्रमाला तुच्छ लेखणे असा भाव नाहीये. हेही मी आज तुम्हाला इथे सांगते. आपल्याकडे 4 आश्रम सांगितले: ब्रह्मचार्य आश्रम, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर त्याच्यातला गृहस्थ आश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे. हा गृहस्थ जो असतो, गृहस्थ म्हणजे घरातला कर्ता पुरुष. आता तुमचे बाबा पण असतील ना, मग बघा तुमचे बाबा किती करत असतात. ते कमवतात, सर्व्हिस करतात, नोकरी करतात. त्यांचे आई बाबा म्हणजे तुमचे आजी आजोबा, त्यांचं दुखलं खुपलं, आजीचा चष्मा फुटला, आजोबांची काठी तुटली, सगळं तुमचे वडील करतात ना. ते करून शिवाय मग नंतर तुमची आई पण आजी आजोबांची गोळ्या औषधं वेळेवर द्यायची, तुमच्या शाळेची वेळ वगैरे बघायची, शाळेत न्यायचं आणायचं, घरातली 100 कामं, शिवाय पाहुणे रावणे, एवढं सगळं ते दोघं बघत असतात गृहस्थाश्रमात. तर मग त्यांना आणखीन आपण जाऊन त्रास द्यावा, हे ह्या संन्यासी लोकांना बरं नाही वाटत. की ही स्त्री किंवा हा माणूस एवढं करतोय, एवढं करून तो त्यातलं थोडं वाचवून आपल्याला देतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. केवढा खर्च असतो त्या माणसाला. ते साधू संन्यासी सरळ सांगतात, आम्ही काय असे सडेफटे सगळीकडे हिंडणारे, त्यांना काय घर नसतं, दार नसतं. तरी पण अशा लोकांना आपली माणसं जे गृहस्थ असतात, जी गृहिणी असते, ती दारात संन्यासी आलाय, गोसावी आलाय, त्याला मुठभर तांदूळ घालतेच. ती एवढं सगळं करून त्याच्यातलं वाचून आपल्याला देते ना, म्हणून म्हणतात दान द्यावं की तो देव बघत असतो. तर हे सांगतात की ते गृहस्थ आणि गृहिणी एवढं करत असते, तर त्यात काही जे संन्यासी असतात ते कांदा लसूण खात नाही. मग त्या घरच्या स्त्रीला किती त्रास. सासू सासऱ्यांची सेवा करायची, त्यांचं औषध पाणी बघायचं, मुलांची शाळा बघायची, नवरा कामावर जातो म्हणून ते बघायचं आणि त्याच्यात संन्याशाने जाऊन जायचं. तर हे त्या संन्यासी मनाला पटत नाही की आपण कुणाला त्रास द्यायचा नाही, म्हणून ते दारोदारी जातात, असे भिक्षा मागतात आणि स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खातात. तर हे असं फिरत असताना तिकडे काही असे ब्रह्मवृंद होते. त्यांनी बघितले, अरे हा गावात कुठेतरी नवा आलेला दिसतोय साधू, तरुण. तेव्हा ते तरुण होते, लहान होते. ते ब्रह्मवृंद वयस्कर होते. त्यांना झालं मस्करी करायची लहर आली, म्हणजे आपण ह्याची बरोबर खिल्ली उडूया. काय रे, कुठून आलास तू, काय वगैरे, तर नाव गाव वगैरे विचारतात. हे पण ब्राह्मणच, मुंज वगैरे झालेले. प्रभू रामचंद्र यांना प्रसन्न, पण ती लोक गर्विष्ठ. आणि हे खरंच चांगले होते, सज्जन होते. तर काय काय वेदाच्या वगैरे गप्पा केल्या. तर म्हणे, मग तुला आज्ञा देऊ काय मी? काय बघ, ती घार आहे ना,
त्या घारीला मार. त्यावेळेला आपल्या रामदास स्वामींच्या हातात गलोल म्हणजे बेचकी होती. आता ती कशाला होती, काय होती मला माहीत नाही. पण त्यांच्या हातात ती बेचकी होती. ती बेचकी बघून त्या ब्रह्मवृंदांनी ह्यांची मस्करी करायला सुरुवात केली. मार आणि मागेच लागले. मार, मार त्या घारीला मार, घारीला मार, घारीला मार. तर ते बोलले, की कशाला त्या मुक्या प्राण्याला मारायचं ना? तरी पण त्यांनी हे केलं. तू स्वतःला असा समजतो, एवढे श्लोक बोलतो, हे श्लोक मी केले, ते श्लोक मी मनाचे श्लोक तर रामदास स्वामींनीच केलेले आहेत. तर हे करून दाखव, दाखव ती घार मारून. आणि मग ते ते रामदास स्वामी बोलले, ठीक आहे, जशी ब्रह्मवृंदांची इच्छा, तुमची आज्ञा, तुमची आज्ञा शिरसा वंद्य, असं बोलतात. ती बेचकी अशी ताणतात आणि जी मारतात सटाकन, ती घार आकाशात वर गोल 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 फिरत असते. खालून मारलेला नेम बरोबर त्या घारीला लागतं, ती झाड फडफडत खाली येऊन पडते. यांना वाटतं की ह्याचा कसला नेम लागतोय, पण एवढ्या खालून मारलेला दगड तिला बरोबर लागेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. मग म्हणाले, अरे तू हत्या केलीस, त्या निष्पाप जीवाला मारलं. तर म्हणतात, हो मारलं मी निष्पाप, तुम्ही सांगितलं म्हणून मारलं, नाही तर मी काय तिला मारणार नव्हतो त्या घारीला. अरे पण तू मारलंस, आता तुला पाप लागलं. हो म्हणे, पाप तर लागलं, बरोबर आहे. हत्या करणं कधीही चुकीचंच असतं. हे बघा, आणि जे लोक म्हणजे बकरे खातात, कोंबड्या खातात किंवा मच्छी खातात, असं ते क्षत्रिय असतात. त्यांना लढायचं असतं. नुसता सात्विक आहार घेऊन त्यांच्या अंगात लढायची शक्ती येणार नाही. लढाई करणाऱ्या माणसाचं डोकं थोडं तामसी पाहिजे, कारण समोरच्याला मारायचं आहे, तिथे सात्विकपणा कामाचा नाही. बघा आपल्या गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या 3 का 4 मुलांना त्या मुघलांनी सरळ 25 डिसेंबरला त्यांची मुंडकी उडवली. तिथे जर एखादा राजा असता किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहायला आपले शंभू महाराज असते तर उडवलं असतं का? शंभू महाराजांनी त्यांचीच मुंडकी छाटली असते की नाही? पण तेवढ्यासाठी तो तामसीपणा त्या माणसाच्या अंगात यायला लागतो. त्याच्यासाठी लोक, क्षत्रिय माणसं ते खातात. पण ब्राह्मणाला तो अधिकार नाही. ते सात्विक असतात तर त्यांनी हेच खावं, सात्विक आहार खावा. आता ह्यांनी तर ही घार मारली, पाप लागत म्हणते, हो मला पाप लागलं, मग आता काय करू मी? तर ते सांगतात, आता तू असं कर, सोन्याची घार कर. तसे आपले रामदास स्वामी श्रीमंतही होते, त्यांना लोक दान धर्माल पैसे देत होते. ते म्हणतात, ठीक आहे, पण म्हणे मी आता आणतो आणि मग काय करू? ते नाही, त्याच्याजवळ ठेव, देवाजवळ ठेव ती, म्हणजे काय होईल? म्हणजे तुझं पापक्षालन होईल. ते म्हणतात, बरं. हे सोनाराकडे जातात, तिकडनं एक घार आणतात सोन्याची करून, त्यात केलेली असते माहीत नाही, पण ते घार घेऊन येतात आणि त्या ब्रह्मवृंदाला विचारतात, आता ह्या घारीचं काय करू? ठेव म्हणे देवाजवळ. ते देवाजवळ ठेवतात आणि मग त्या घारीकडे बघत बसतात. म्हणजे काय बघतोस, जा आता. म्हणजे नाही, माझं पापक्षालन झालं ना, मग आता ही घार उठायला पाहिजे. मग सगळेजण हसायला लागले, काय एवढा मोठा स्वतःला शहाणा समजतो आणि काय सोन्याची घार ठेवली म्हणून काय ती घार उठणार आहे का? त्यामुळे मग तुम्ही आम्हाला का सांगितलं, खोटं का सांगितलं, तुझं पापक्षालन होईल? माझं जर पापक्षालन झालं तर ती घार उठली पाहिजे. ती घार नाही उठली तर पापक्षालन होईलच कसं? नाही म्हणतात, असा मेलेला प्राणी किंवा पक्षी कधी उठतो का? म्हणजे का नाही उठणार? मी जर देवाजवळ सोन्याची घार करून ठेवले तर ती उठायला पाहिजे. तुम्ही बोललात ना तुझं पापक्षालन होईल. पापक्षालन म्हणजे काय? नुसती ती मेली तर मग ते काय पापक्षालन नाही झालं माझं. ती उठायला पाहिजे. ते हट्टच धरून बसले. म्हणजे तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही लोकांना फसवताय. ही अंधश्रद्धा आहे की सोन्याची घार ठेवल्यावर तुमचं पापक्षालन होईल. मग ते चिडतात. मग काय तू उठवून दाखव? हा, का नाही उठवून दाखवणार असं म्हणतात. आणि रामदास स्वामी त्या घारीजवळ जातात, तिच्या डोक्यावरून असा हात फिरवतात आणि तिला म्हणतात, अगं बाई, तुझी पिल्लं तुझ्या घरी वाट बघतायत ग, चल जा लवकर. असं म्हटल्याबरोबर ती घार फडफड 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 पंख करत आकाशात निघून जाते. मेलेली घार जिवंत झाले ही सत्य घटना आहे. तसे ते सगळे ब्रह्मवृंद आश्चर्यचकितच होतात, तोंडात बोटं घालतात आणि रामदास स्वामींच्या पायी लागतात. म्हणतात, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा कर. मग ते तेच बोलतात, मग आता ही सोन्याची घार कोणाला मिळाली असती? तुम्हालाच ना. तुमची पोटं भरायला, तुमची तुंबडी भरायला तुम्ही लोकांना असं नाडता, हे बरोबर नाही आहे. पुन्हा असं करू नका. तुम्हाला पाहिजे तर सरळ मागून घ्या, पण हे अशी फसवी लबाडी करू नका. असंही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आपल्या रामदास स्वामींनी केलेलं आहे.
तर बाळांनो, कशी वाटली आजची गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला जरूर कमेंट करून कळवा की गोष्ट आवडली की नाही आवडली ते. हां, पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.